जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या लेखी परीक्षेसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना शेकडो किलोमीटर लांब असलेल्या अन्य जिल्ह्यात मिळालेली परीक्षा केंद्रे रद्द करावीत या बँकेच्या संचालक मंडळाच्या मागणीला IBPS कंपनीने विचार करत 31 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे। या निर्णयाने जिल्ह्यातील 10,500 उमेदवारांना दिलासा मिळाला आहे। परीक्षेची पुढची तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 31 ऑगस्ट रोजी होणार होती। मात्र या परीक्षेसाठी सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांची धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, अकोला या सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत। त्यामुळे उमेदवारांची प्रचंड रोष असून विविध संघटनांनी सुद्धा ही परीक्षा रद्द करण्याची मागणी बँकेकडे केली होती। बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सोमवारी तातडीने संचालक मंडळाची बैठक घेतली। यात सांगली जिल्ह्यातील उमेदवारांची शेकडो किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे रद्द करावीत असा निर्णय घेतला होता। ही परीक्षा महिनाभर लांबणीवर गेली तर हरकत नाही, पण जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय नको अशी भूमिका घेत नाईक यांनी IBPS कंपनीला लेखी पत्र दिलं। परीक्षा केंद्र सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्रे द्यावीत अशी मागणी केली होती। बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या या मागणीला IBPS कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेत 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली आहे। आता परीक्षा लांबणीवर गेली असली तरी जिल्ह्यातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे।